नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्र शासनामार्फत जे महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजना तसेच जी श्रावणबाळ पेन्शन योजना आहे याच्यामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण जी.आर. येऊन गेला होता। जी.आर. आपण याच्या वेबसाईटवर सुद्धा टाकलेला आहे आपलाबळीराजा.com वर। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांना मिळणार। या जी.आर. मध्ये माहिती आली आपण ह्या ठिकाणी ती व्यवस्थितपणे टाकलेली। तुम्हाला जर जी.आर. पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या बळीराजावर जाऊ शकता किंवा 26 मार्च 2024चा जी.आर. आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। आता योजना करता जे पैसे ते डीबीटी पोर्टल मार्फत येणार आहे। या ठिकाणी सांगितले डीबीटी पोर्टलला आम्ही जे सिस्टीम बनवण्यासाठी जे पे द्यायचे असतात किंवा पैसे द्यायचे असतात ते अदा करण्यासंदर्भात आहे। म्हणजे या ठिकाणी समजून घ्या इथून पुढे पैसे तुमच्या शेजारी आसपास असणार जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये असतील किंवा श्रावणबाळ पेन्शन योजनेमध्ये असतील तर त्यांचे पैसे तुम्हाला डीबीटी मार्फत येणार, म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर या मार्फत येणार। तुम्ही पाहिलं पीएम किसानचे पैसे किंवा नमो शेतकरीचे जे पैसे आहेत ते बँकेमध्ये तुमच्या डीबीटी मार्फतच येतात। तर त्याचप्रमाणे आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ पेन्शन योजना किंवा जी इतर जे पेन्शन योजना आहेत तर त्या सर्वचे पैसे आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर येणार। या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली। आता यांना जे पोर्टल बनवायचं होतं डीबीटी पोर्टल त्यासाठी त्यांनी पैसे दिले। त्यानुसार बघा आता याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे की आता सरकारमार्फत ते पोर्टल लॉन्च करण्यात आले। ओके, आता ती लिंक कोणती आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ह्या होम पेजवर येऊ शकता sas.mahaiti.org म्हणून। त्याच्यामध्ये काय विशेष आहे या ठिकाणी पाहू शकता। इतर माहिती पण दिली सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन किंवा सोशल असिस्टंट प्रोग्राम म्हणून। ओके, त्याच्यामध्ये काय विशेष आहे तर या ठिकाणी तुम्ही जे लाभार्थी आहेत संजय गांधीचे किंवा श्रावणबाळ पेन्शन योजनेचे त्यांची लाभार्थीची स्थिती डायरेक्ट पाहू शकता। त्यांना पैसे जमा झाले का नाही, त्यांची KYC पेंडिंग आहे, नाव चुकी किंवा काय त्रुटी असतील ते सर्व तुम्हाला ह्या ठिकाणी एका वेबसाईटवर पाहायला भेटेल। म्हणजे एक सोपी पद्धत शासनाने या ठिकाणी बनवली। आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही त्याच पोर्टल होम पेजवर जरा ह्या वेबसाईटवरच्या तर लाभार्थी स्थिती म्हणून दिले। ओके, यावर क्लिक करायचं आहे तुम्ही माहिती पाहण्यासाठी। याच्यावर कोणाची माहिती पाहायला भेटेल जे लाभार्थी आहेत त्यांची। नवीन लोकांची ॲप्लिकेशन याच्यातून होणार आहे का नाही ते तुम्हाला सेतू केंद्रामधून करावं लागणार आहे। ओके, तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असतात, बऱ्याच जण आता नवीनच पोर्टल असल्या कारण रजिस्ट्रेशन नंबर नसणार आहे तो कोणाला माहिती, तर त्या ठिकाणी ती स्किप करा। त्यांचा मोबाईल नंबर जर तुमचा रजिस्टर असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून कॅप्चर पण डाटा कलेक्ट करू शकता। तर तुमच्याकडे हे पण नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि आधार नंबर, ऑलरेडी मोबाईल नंबर रजिस्टर नाही म्हणून आपण ह्या ठिकाणी आधार नंबर मार्फत पाहणार आहे। आता आपण एक कस्टमरचा आहे, कस्टमरपेक्षा आपल्या आसपास जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचा आपण या ठिकाणी घेतलेला आहे 85। ओके, ह्या ठिकाणी मी त्यांचा आधार नंबर टाकून घेतला आहे। ओके, ह्या ठिकाणी त्यांचा डाटा घेतला आहे, पण ह्या ठिकाणी सर्व्हर इश्यू दाखवते। तर तुम्ही लगेच टाकल्या तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता की ते डायरेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला आपण नवीन टॅबमध्ये ह्या संदर्भात बघू। ओके, ओके, सध्या हा एरर शो होत आहे। या ठिकाणी काय प्रोसेस आहे, तुम्ही जर कलेक्ट ह्या ठिकाणी ऑप्शन घेतला, या ठिकाणी आपण हे टाकतो आधार नंबर टाकतो, त्यानंतर कॅप्चा टाकून गेट OTP म्हणतो। हा जो OTP येतो ते तुमचा आधार बेस OTP येतो। त्याच्यामुळे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा। जर लिंक असेलच तुम्हाला आधार OTP ते OTP फिल केल्यानंतर तुम्हाला गेट डाटा म्हणून हा ऑप्शन येईल। गेट डाटामध्ये तुम्ही इतर माहिती या ठिकाणी पाहू शकता। वेबसाईट चालू आहे, तुम्ही ती डायरेक्ट चेक ह्या ठिकाणी करू शकता। सध्या सर्व्हर इश्यू अशा कारणानं डाटा या ठिकाणी शो होत नाही। तर महाराष्ट्र शासनामार्फत बघा एक सोपी मानता येईल, सगळ्यांना सहज सोपं होईल की पैसे जमा झाले का नाही, कोणत्या बँकेत जमा होतात। जसं पीएम किसान योजनेचे पैसे आहेत किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आता हे पोर्टल बनवले। तुम्ही पहिले SAS स्पेशल असिस्टंट मानता येईल ह्या ठिकाणी स्कीम। ओके, स्कीमचं नाव आहे महाआयटीकडून आता हे सर्व पोर्टल लॉन्च करण्यात आलेले। हे पोर्टल तुम्ही ह्या ठिकाणी सुद्धा जे जी.आर. आलेलं आहे ह्याच्यामध्ये सांगितले की महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई म्हणजे महाआयटीला हे पैसे दिले आहेत आणि हे पोर्टल सुद्धा महाआयटीकडूनच लॉन्च करण्यात येते आणि गव्हर्नमेंट पोर्टल आहे। ओके, तर तुम्हाला तुमच्या आसपास जर संजय गांधी योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ पेन्शन योजनेचे लाभार्थी असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवर जाऊन त्यांची माहिती त्यांना देऊ शकता। जर त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही डाटा त्यांचा डायरेक्ट पाहू शकता। पैसे कधी जमा होणार आहेत, किती जमा झालेत, कोणत्या बँकेत जमा झाले, कारण हे डीबीटी पोर्टल आहे त्याच्यामुळे कोणत्या बँकेत जमा होतील बऱ्याच जणांना माहीत होणार नाही। तर या पोर्टलवर जाऊन तुम्ही डायरेक्ट
माहिती पाहू शकता. ओके, ही वेबसाईट चालू आहे, काही वेळापूर्वी चालू होती, अचानक आता सर्व्हरचा प्रॉब्लेम झाल्या कारण ते थोडी डाऊन झाली. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. आपला चॅनल आहे आपला बळीराजा, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.